आहेत आणि तिथे धर्मांतरण होते, म्हणजे ते आदिवासी आहेत. एकच आपला येतो. जर डिवाइड केलं तर दोन आहे. धर्मांतरण जास्त परिवर्तन होतात किंवा जिथे जास्त संख्या कन्वर्ट झालेली आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला विस्तार घेऊ शकतो. म्हणजे सी आणि डी मध्ये जर विद्यालय जातील तर जवळपास सर्वांचेच प्रत्येकाचे लगभग माझ्या अंदाजे 50 ते 60 विद्यालय सी आणि डी मध्ये जातील. जसं 300 आहे, 250 विद्यालय आपले करंट मध्ये चालू आहे आणि 50 किंवा 60 विद्यालय सी डी मध्ये किंवा कुठं नो आचार्य असतील, कुठे बंद असतील किंवा कुठे मधात ब्रेक आहे, मधात चालू आहे, असे आहे. 50-60 विद्यालयाची मग सीडी मध्ये ओपन केल्यानंतर पीआरपी कमी होते. ते न होता आपण जिथे आवश्यकता आहे तिथे मग आपण संच ट्रान्सफर करू शकतो किंवा विद्यालय बंद झालेले आहे किंवा नवीन संच तिथे आपण चालू करू शकतो तिथे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी प्रोसेस आहे. मला